सर्व गीताप्रेमी बंधूभगिनी, मला अशी स्पष्ट सूचना आणि कल्पना देण्यात आलेली होती की या 2 दिवसामध्ये तुम्ही फक्त श्रवण भक्ती करायची, एकही शब्द बोलायचा नाही आणि परीक्षक म्हणून इथं बसायचं आणि हे जे काही सादरीकरण होईल, प्रेझेंटेशन होईल, त्याचे क्रमांक ठरवायचे आणि तुमचं काम संपेल. पण मला न राहवल्यामुळे मी यांना फोन केली की मला 2-3 मिनिटं तरी बोलायला द्या म्हणून. आणि याच्यातलं मिनिट म्हणजे त्यांचं मिनिट आहे एवढं सांग. मी गेली 50 वर्ष या पेशामध्ये आहे, शिक्षकी पेशात. माझ्यामध्ये मी काही असे परिसंवाद ऐकलेले आहेत. कधी वक्ता म्हणून, कधी सूत्रसंचालक म्हणून, कधी कोऑर्डिनेटर म्हणून अनेक भूमिका होती. पण माझ्या आयुष्यातला अतिशय संस्मरणीय असा परिसंवाद हा आजचा आणि कालचा. कारण असं आहे की अनेक परिसंवादाला येणारे जे लोक असायचे ते बरेचसे हौशे अशा टाईपचे असायचे. संभाजीनगरला आहे, चला माझी सासूरवाडी तिथं आहे, सासूरवाडीकडे जाता येईल आणि सेमिनार आहे, असेही काही लोक असायचे. पण मी या ठिकाणी बघितलं इथला प्रत्येक सादर करणारी जी व्यक्ती आहे, स्त्री असो पुरुष असो, आणि ऐकणारा प्रत्येक श्रोता आहे, हा काही वेगळाच वाटतो. प्रत्येक जण इतकं उत्साही. आता मी थोडं संख्याशास्त्र शिकलं असं पटापट हिशोब केला की 15 लोकांमध्ये 8 महिला आहेत आणि 7 पुरुष आहेत. आणि महिलांचा उत्साह हा प्रचंड होता असं माझ्या लक्षात आलं. मोदीजी म्हणतात की नारी शक्ती, मातृशक्ती, स्त्री शक्ती ते म्हणत राहतील, पण इथं तर प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्या. आणि माझ्या प्रिय पत्नीची परवानगी घेऊन मी सांगू इच्छितो की काही स्त्रिया ठेवणीच्या साड्या घालून आलेल्या, काहींनी बऱ्यापैकी अलंकार ठेवलेले होते तेही घातलेले होते. आणि कोणीतरी व्हिडिओ शूटिंग करतं हेही त्यांच्या लक्षात. रथसप्तमी खरं म्हणलं तर होऊन गेलेली आहे. पुन्हा त्या साड्या, पुन्हा तो उत्साह, पुन्हा ते नटून थोडून येणं. अनेकांना प्रश्न पडला असेल की आता यामुळे कुठे निघाला बुवा, झाली ही झाली पाहिजे तयारी. परंतु जी तयारी बोलण्याची करून आलेले होते त्यामध्ये माफ करा, 1-2 अपवाद वगळता स्त्रियांनीच, महिलांनीच बाजी मारलेली. मला असं सांगावं असं वाटतं की या बाबतीमध्ये महिलांना जास्तीत जास्त गुण दिले गेलेले आहेत आणि तुलनेने पुरुषांना कमी मिळालेले आहेत. आणि याचा आजचा जो षटकार मारला गेला दूरस्थ पद्धतीने मारला गेला, त्या नव्हत्या प्रत्यक्ष. परंतु त्यांनी जे ऑडिओ रेकॉर्डिंग जे पाठवलेलं होतं लक्षपूर्वक ऐकत होतो. माझ्या मते अतिशय अभ्यासू वृत्तीने आणि परिश्रमपूर्वक एखादं प्रेझेंटेशन कसं असावं त्याचा तो एक वस्तुपाठ होता. आणि आमच्या आणि प्राध्यापकांना त्याच्यातून खूप बोध घेण्यासारखं आहे हे माझ्या लक्षात आलं. या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा झाली, आम्ही इथे बसलो होतो आणि यांनी जेव्हा ते स्वागत गीत सुरू केलं हे आणि यांच्या सहकार्याने, मी अक्षरशः भारावून गेलो. आणि यांना उत्कृष्ट प्रकारे काहीतरी दाद द्यावी असं मला वाटत होतं. पण माझी पूर्ची अशी होती की आमच्या स्वागतासाठी ते असल्यामुळे मला दाद द्यायला काही स्कोप नव्हता. ती कमी आज पूर्ण केली. आमची यांची ओळख स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये आहे. मी तिथे ट्रेनर म्हणून जायचो आणि हे तिथे असायचे. पण हे आपलं मला माहिती नव्हतं. इतक्या उत्कृष्ट रचना असलेल्या आणि चांगली सार असलेल्या स्वागत गीताने ज्या परिसंवादाची सुरुवात होते
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. त्याची सुरुवात उत्कृष्ट झालेली होती आणि आजच्या दिवशी उत्कृष्ट बासरी वादने आपल्याला ऐकायला मिळत होतं. ते सगळं मला वाटतं हे घडून येतं. कुठेतरी आपला जो विषय आहे त्यामध्ये ते कुठेतरी योग असतात आणि ते बरोबर घडत असतात आणि ती कुठेतरी पूर्वपुण्याई ही गुरुवर्यांची इथं कामाला येते असं माझ्या लक्षात येतं. मी इथं 2 दिवस पूर्वी एका व्याख्यानासाठी आलो होतो. मला जेव्हा जेव्हा गुरुवर्यांचा संपर्क आला वेगवेगळ्या पद्धतीने आला. मला आठवतं आम्ही एकदा समर्थ राम मंदिरामध्ये त्यावेळी होतो. आम्ही एक ज्येष्ठ समाजसेवकांचा सत्कार केलेला आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की जे शासकीय सेवेमध्ये काम करणारे आणि निवृत्त झालेले, परंतु सेवाभावाने त्यांनी शासकीय सेवाही केली आणि नंतरचं जीवनही व्यतीत केलं, अशा लोकांचा तो सत्कार होता. आणि त्यामध्ये गुरुवर्य गिरी चिपळूणकर सर होते. आपल्याला माहिती भुजंगरावजी कुलकर्णी होते त्यावेळी. एक अतिशय उत्कृष्ट असे डॉक्टर R.B. भागवत सर होते. एक अटीमध्ये मेडिसिन विभागाचे होते. अशा सर्व गोखले होते पोलीसमध्ये. तर आम्हाला गुरुवर्यांना आमंत्रण द्यायचं होतं आणि मी राहतो स्टेशनकडे आणि हे राहतात तिकडे महाजन मुंबाडी त्या काळात. तर मी फोनवरच त्यांना आमंत्रण दिलं की असा असा कार्यक्रम आहे, आपण जरूर यावं म्हणून. तर त्याने एक क्षणभर विचार केला, जरूर नक्की येतो. तर हे फोनवर झालं म्हणून प्रत्यक्ष जाऊन त्यांना आपल्याला भेटून आमंत्रण देणं योग्य ठरेल म्हणून मी त्यांना फोन केला. एक फॉर्मॅलिटी म्हणून मला काही म्हणा, पण तुम्ही आपल्याकडे येऊ इच्छितो आणि आपल्याला हे आमंत्रण पुन्हा एकदा देऊ इच्छितो. त्यावेळेचं त्यांचं उत्तर मला आजही स्मरणात होतं. या गोष्टीचं म्हणून 30 वर्ष झाले असतील. ते म्हणाले होते की तुम्ही हे जे वाक्य बोललात ना तेच पुरेसे आहे. तुम्ही पेट्रोल खर्च करून, वेळ खर्च करून, प्रदूषण वाढवून इथे येणार आणि हेच जर बोलणार असाल तर तुमचं आमंत्रण आम्हाला पावलं आणि आम्ही तिथे येणार. आणि हा बोध मी अनेक वर्ष जपून ठेवलेला आहे. उपचार म्हणून जाण्यापेक्षा अशा पद्धतीने जेव्हा गुरुवारी म्हणतात की मला पावलं तुमचं आमंत्रण, आणि आल्या आल्या त्यांनी मला विचारलं की मी किती मिनिटं बोलायचं ते मला अगोदर सांग. मी त्यांना सांगितले आणि बरोबर त्याने घड्याळात त्याप्रमाणे केलं सगळं आणि त्या क्षणाला ते थांबले. तर या उदाहरणावरून मी हे शिकतो की आता माझी थांबण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे गुरुवाऱ्यांची खरी आठवण राहणार आहे. फक्त एक अनपेक्षित फटका जो मिळाला तो सांगतो की आमच्या विवाहाला 50 वर्ष पूर्ण झाली याची बातमी त्यांनी कुठून तरी शोधून काढली आणि मग हा सत्काराचा योग आला. तेव्हा त्याबद्दल पुन्हा आपल्या सर्वांचे आभार.